खरंच मस्त बनवली ग हिच्या सुनेने भजी. वाटतंय ग देवगडचा हापूस. काय सारखा घू 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 आवाज येतोय. वाव सीम किती मस्त उडवतोयस रे. हो ना, थँक्यू. माझ्या जुन्या घरात पण हेच हेलिकॉप्टर होतं. मला सवय आहे. डोकं दुखायला लागलं. मला पण दे ना. नाही, मी नाही देणार. दे ना. नाही, मला नाही द्यायचं. मला खेळायचंय. असीम, तुला आठवतंय ना निविताई तुला काय बोलली होती ते? हो आठवतंय, पण मला हेलिकॉप्टर खेळायचे. दे ना. तू तुला डॉल न खेळ ना. असीम हे बघ, एवढा भाऊ खाऊ नकोस. मला दे. दे खेळायला. नाही राशी, मला दे. राशी दे. राशी दे. दे राशी. राशी दे. आजी आपल्या दोघांना उडेल. राशी राशी आजीला लागेल. राशी तू कुठलंही बटन दाबतेस. दे मला. ऐक काय लागलंय. काय अडकलंय अश्विनी. राशी कुठे जातेस. अरे देवा. ऐक अश्विनी. ए अश्विनी बघ काय. ऐक अगं काय अडकलंय. काय काय. हळू हळू हळू. माझे केस ओढले जात आहेत. हो हो, एक मिनिट थांबा जरा. काय खेळणं. कोण खेळत होते हेलिकॉप्टरनी या. साठे सर. आई सोडू नका याला. मी आलेच. हॅलो. हो सर. हो सर. हो पाठवते, लगेच पाठवते. हो. हे सर पण ना असीमची मस्त धुलाई होणार आहे आता. खरं तर मी पण हात साफ केले असते, पण सरांचा फोन कडमडला ना मध्येच. पण हरकत नाही, वेळ अजून गेलेली नाहीये. काम आटपते आणि लगेच जाते ना. अभय पण ह्या सगळ्या फाईल्स राशी इथे इथे ये. उभी राह. काय इकडे ये. कोपऱ्यात का बसलीस तू. अगं ये राशी. इकडे लवकर इकडे ये आधी. इकडे. काय झालंय. कोपऱ्यात का बसली होतीस अशी. हा आई सॉरी. कशासाठी. माझ्याकडनं एक रॉंग गोष्ट घडलीये. रॉंग गोष्ट. राशी काय झालंय सांग पटकन. आई, आजीच्या केसात हेलिकॉप्टर अडकलं ना, ते माझ्यामुळे. अगं पण ते हेलिकॉप्टर बरोबर तर असीम खेळत होता ना. मग आई, जेव्हा आजीच्या केसात हेलिकॉप्टर अडकलं ना, तेव्हा मी खेळत होते. आणि आजीच्या बघण्याच्या आधीच मी घाबरून रिमोट असीमच्या हातात दिला. त्यामुळे आजीला असं वाटलं की असीमच खेळत होता. आता माझ्यामुळे असीमला ओढा पडणार. अच्छा, म्हणजे तुला आता त्या असीमची दया येते तर. हो आई, मी आजीला सगळं खरं सांगून टाकू का. अजिबात नाही. पण माझ्यामुळे असीमला ओढा पडेल आणि कदाचित मारही पडेल. मग असू दे की. नाही, मार पडला तर बरंच आहे. त्याच लायकीचा आहे तो. आई तू असं का बोलतेस. राशी, तुझी आई आहे मी, आणि आई नेहमी बरोबरच बोलते. त्यामुळे आईला उलट उत्तर करायचं नाही, कळलं. आणि मुळात आजीच्या सगळ्या मैत्रिणी हॉलमध्ये बसल्या होत्या की नाही, मग त्या असीमला तिथे खेळायची काय गरज होती. चूक त्या असीमचीच आहे.
त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे. माझी मुलगी शोधतेस तू गो. व्हेरी गुड गर्ल. ए कारट्या, जीव घेणारस माझा? आम्ही बोलत होतो तिथे दिसलं नाही तुला? तुझं हे हेलिकॉप्टर मोडून टाकी ना मी. थोबाड फोडीन एक अक्षर बोलला असतात. सासूबाई अहो काय झालं, का ओरडताय त्याला? का ओरडतीये? अगं आता माझं डोकं फोडलं असतं तुझ्या भावानी. याला खेळायचंच होतं तर तुमच्या खोलीत बसून खेळता येत नाही आणि तुझंही लक्ष नाही. अगं हे काय भानगड आहे? हा तिचा भाऊ म्हणजे? माहित नाही ग, मला मालती काही बोलली नाही त्याच्याबद्दल. काहीतरी लफडं आहे. इकडे रे ये. सासूबाई अहो मान्य आहे त्याच्याकडून चूक झाली, पण आता त्याची शिक्षा देते असं समज. मालती हे तुझं अति होतंय. आता मी योग्य तेच करते आणि माझ्यापासून लांब राहा. एक आरट्या खाली खाली बघ, खाली बघ. आणि एक लक्षात ठेव, तुझी पाठ दुखली किंवा हे हेलिकॉप्टर खाली पडून तुटलं फुटलं तरी उभं राहायचं नाही. उभं राहिलास ना तर गाठ माझ्याशी आहे. सासूबाई अहो तुमच्या मैत्रिणींसमोर उगीच नंतर बोला ना त्याला जे काही. का बरं? आणि माझ्या मैत्रिणींसमोर या मुलाने एवढा तमाशा केला तो चालतो? आणि त्याची बाजू घेऊन माझ्या मैत्रिणींसमोर तू माझा अपमान करतेस, हे बरोबर आहे? माझा मान राख. सासूबाई मी तुमचा अपमान करतच नाहीये. मी तुम्हाला फक्त एवढंच सांगते की त्याला ही अशी शिक्षा नका देऊ. का नाही द्यायची त्याला शिक्षा? त्याची चूक नसते तेव्हा तर झेंडा घेऊन उभी राहतेस त्याच्या पाठीशी. मग आता त्याच्या हातून चूक घडलीये, मग का जबाबदारी घेण्यासाठी मागे हटतेस? त्यामुळे हेलिकॉप्टर त्याच्या पाठीवरून कुणीही काढायचं नाही हे सांगून ठेवते. आणि शेवटचं सांगतेय, अंगठे पकड रे, अंगठे पकड. माफ करा, या कार्ट्यामुळे ना सगळा गोंधळच उडाला. मूडच गेलाय सगळा. पण आपण आपली भिशी चालू ठेवूया ना, काही हरकत नाही. मोमोज करतेय ना माझी सून, ती करून घेऊन ये. हा निवेदिता, जा मोमोज घेऊन ये जा. काय बघतीयस? एवढ्यानं काही पाठीचा कणा मोडणार नाही लगेच तुझ्या भावाचा. जा मोमोज घेऊन ये. आलायचं नाही रे. या बसा, बसून बोलूया. या. काय ग मालती, हा मुलगा तिचा भाऊ म्हणजे? तेच ना. अगं तिचं माहेर तर समोरच आहे ना, आणि तिला धाकटा भाऊ पण आहे ना. अगो मी पाहिलंय त्याला, निहार का काय असं त्याचं नाव आहे. पण मग हा मुलगा? हो अगं ते वेगळंच प्रकरण आहे. म्हणजे तू सांगूच शकतेस हो आम्हाला? अगं हिच्या बापाचं ते काय लफडं होतं, तर त्या बायकोपासून झालेलं ते काय नाजायज का काय अनौरस म्हणतात ना, तसलं कार्ट आहे. अय्या, अगं म्हणजे हा हिचा सावत्र भाऊ? पण मालती, अशा घरातली मुलगी तू सून म्हणून आणलीसच कशी? नाहीतर काय, हे असं अनावरस पोर घरात आणून तू तुझी अशी इब्रत कशाला खराब करून घेतलीस ग? आणि काय ग, राशीवर याचा काय परिणाम होईल याचा विचार तरी करायचा होतास ना. हो ना, हे असं अपशकुनी कार्ट घरात ठेवून स्वतःवर असं कुठलं संकट नको ओढवून घेऊस.
हो अगं, पण हल्ली मुलांच्या हट्टापुढे काही चालतं का आई वडिलांचं? मान्य आहे, पण आई वडिलांचा काही मान ठेवायचा की नाही? आणि असं रस्त्यावरचं पोर, बाहेरचा कचरा कोणी असं घरात आणतं का? तेच ना अगं, उकिरड्यावरचा कचरा उकिरड्यावरच टाकायचा. बरोबर बोलताय तुम्ही मावशी. बाहेरचा कचरा बाहेरच बरा. बाहेरचा कचरा घरात आला की कसा दुर्गंध पसरतो नाही? अगं मग आम्ही तेच तर सांगतोय ना. पण कसं आहे ना मावशी, माझा भाऊ हा हाडामासाचा माणूस आहे. त्याचे आई आणि बाबा त्याच्या जवळ नसल्यामुळे त्याला सांभाळणं ही माझी जबाबदारी आणि नैतिक कर्तव्य समजते मी. त्यामुळे तुम्ही त्याला कचरा म्हणण्याआधी आपापल्या डोक्यामध्ये किती कचरा भरलाय आणि त्याला साफ करण्याची किती गरज आहे ना, ह्याचा विचार करावा. असं नाही वाटत तुम्हाला? मालती, ही आम्हाला कचरा समजते का? नाही मावशी, अहो कचऱ्याचं खत तरी बनतं. वेलीच्या वाढीला खूप उपयोगी असतो कचरा, त्यामुळे तुम्हाला मी कचरा म्हणू शकत नाही. तू आम्हालाच कचरा बोलतीयस. मी तुम्हाला काही म्हणत नाहीये. मी तुम्हाला फक्त एवढंच सांगते की मी माझ्या भावाची जबाबदारी घ्यायला समर्थ आहे. तुम्ही त्याचा विचार करून तुमचं बीपी प्लीज वाढवू नका. कारण कसं आहे ना, माझ्या भावाला कोणी काही बोललं की हल्ली माझंही बीपी खूप वाढतं. अगं आम्ही तुला फक्त सल्ला दिला, तो घ्यायचा की नाही ते तुझं तू ठरव. हा थँक्यू, पण कुठलीही फुकटची गोष्ट मी घेत नाही मावशी. तुम्ही काळजी करू नका. मोमोज. उभा राहा, उभा राहा. ये बस इथे. नको ताई, मालती आजी ओरडतील. नाही ओरडणार. ये बस तू इथे. टेकून बस. बस मागे टेक. पाठ खूप दुखतीये का रे? हो ताई, ताण पण लागली. पाणी आणशील का? आणते. तू बसून राह इथे. टेकून घे. हा आणते. हा ताई, तू नको ना जाऊ. मालती आजी मला परत ओरडतील. काही नाही होणार असीम, तू टेन्शन घेऊ नकोस प्लीज. मी आहे ना तुझ्या बरोबर. तू इथे बसून राहा, मी पाणी आणते तुझ्यासाठी. बस आलेच मी. चल मालती, निघतो आम्ही. पण यावेळी तुझ्या नशिबात दिशी नव्हती ग. नेक्स्ट टाइम. हो, पण मालती, तुझ्या सुनेने कांदा भजी फार छान केली होती. हो, पण मोमोज जरा कमी चीजी होते. हो ना? तरी 2 प्लेट खाल्ल्यास. तुझं बरं लक्ष असतं. मालती, काळजी घे तुझ्या नातवाची. कशाला पिडताय ग तिला? अगं मस्करीत बोलले ग. नाही, पण ह्या अशा मुलांचं काही धड नसतं. हा, शेवटी रक्ताची नाती ती रक्ताचीच नाती. पण मालती, मला तुझं जरा वाईटच वाटतं ग. तुझ्या पदरात ही अशी सून आणि तो तिचा तसा भाऊ येऊन पडला. असो, आलिया भोगासी असावे सादर. येतो आम्ही. ऑल द बेस्ट.
निविताई लवकर ये ना. असीम काय रे? हा उभा कसा राहिलास? अंगठ्या पकडून उभं केलं होतं ना? सांग उभा कसा राहिलास? कुणी परवानगी दिली तुला उभं राहायची? अच्छा, तुझ्या ताईने सांगितलं काय तुला उभं राहायला? तरीच म्हटलं हिम्मत झाली कशी उभं राहायची? निवेदिता, निवेदिता, त्याला उभं कसं केलंस? का केलंस त्याला उभं? सासूबाई पुरे झालं सासूबाई. हे बघा, शिक्षा ही दुसऱ्याला त्याची चूक दाखवून देण्यासाठी दिली जाते, पण आता तुम्ही नुसता राग काढताय हो त्याच्यावर. कारण त्याने चूकच तशी केलीये. तू त्याला पाठीशी घालू नकोस. हा सासूबाई, मी अजिबात त्याला पाठीशी घालत नाहीये. मान्य आहे त्यांनी इथे खेळायला नको होतं, त्याची तुम्ही त्याला शिक्षा दिली आणि त्याला त्याच्या चुकीची जाणीव झालीये. तो नाही करणार परत असं. असीम, सॉरी म्हण त्यांना आणि त्यांना सांग की तू पुन्हा अशी चूक करणार नाहीस. नाही करणार ना? निविताई, मी काहीच केलं नव्हतं. आजीच्या डोक्याला जेव्हा हेलिकॉप्टर लागलं तेव्हा ते मी उडवत नव्हतो. रिमोट तर राशीच्या. ए गब्बास, खोटं बोलू नकोस. मी स्वतः पाहिलं, रिमोट तुझ्याच हातात होता. आजी, मी खोटं बोलत नाहीये. गपरे. हे बघ, हे शिकवलंयस भावाला? तोंडावर खोटं बोलतोय तो. बघ, खोटं बोलायला शिकवलंयस. ताई, मी काहीच केलं नव्हतं. आणि जर माझ्या हेलिकॉप्टरमुळे आजीला त्रास झाला असेल तर खरंच सॉरी आजी. असीम, हे बघ, तू कितीही मस्ती केलीस ना तरी तू खोटं बोलणार नाहीस हा विश्वास आहे मला तुझ्यावर. तू एक काम कर, हे पाणी पी आणि तू खोलीत जा आधी आणि बेडवर आडवा पड जरा. जा. आजी, आजी, काय आहे? परत एकदा सॉरी. हे तू बरोबर केलेलं नाहीयेस निवेदिता. सासूबाई, अहो तो कान पकडून सॉरी म्हणाला तुम्हाला आता. तो म्हणतोय त्याच्या हातात रिमोट नव्हता तरी तुम्ही विश्वास का ठेवत नाही आहात त्याच्यावर? कारण विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाहीये तुझा भाऊ. वाळवी येतो या घराला लागलेली वाळवी. सासूबाई, अहो काय बोलताय काय तुम्ही? बरोबर बोलते मी. तुझ्या या अनवरस भावामुळे ना पदोपदी मान खाली घालावी लागते आम्हाला. तोंड दाखवायला जागा नाही उरली कुठे. काहीतरी उपद्व्याप करतो आणि आमचा अपमान होतो. सासूबाई, आज काय अपमान झालाय हो तुमचा? सांगा मला. सांगू? माझ्या मैत्रिणी काय बोलत होत्या ते सांगू? पुन्हा एकदा सांगू? बरोबरच बोलत होत्या. काय अनवरसच आहे. अहो काय सारखं सारखं अनवरस म्हणून हिणवताय हो त्याला तुम्ही? कारण तो आहे. त्या तिघींना ना माझी खिल्ली उडवायला आणखीन एक विषय मिळालाय आता. जगभर करतील आता. कुठल्या कार्यक्रमाला मला बोलावणार नाही, भिशीतून काढून टाकतील. बाहेर कुठे तोंड दाखवायची जागा उरली नाहीये. आणि हे सगळं ना तुझ्या त्या कपाळकरंट्या भावामुळे होतंय. समजलं? सासूबाई, एवढं काहीही केलं नाहीये असीमने. तरी तुम्ही त्याला एवढं का बोलताय ना मला कळत नाहीये. आणि त्या तुमच्या मैत्रिणी आहेत ना, मग त्या तुमच्याशी अशा का वागतील? हे बघ, माझ्या मैत्रिणी आहेत त्या माझ्याशी काय आणि कसं वागतील हे मला तुझ्यापेक्षा जास्त चांगलं कळतं. तू आधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. धाकटी सून आहेस ना या घरची, मग तुझ्या लाडक्या भावाचा जेवढा विचार करतेस ना तेवढा आमचा विचार करावा असं नाही वाटत तुला? जाऊ दे, मी तरी कोणाशी बोलतीये? तुम्हा बहीण भावांना बोलून काहीच फायदा नाहीये. माझ्या घराच्या शांतीसाठी काय करायचं ना याचा विचार मलाच करावा लागणार आहे. आणि म्हणूनच उद्या घरात गृहशांतीची पूजा ठेवलीये मी. सकाळी सकाळी गुरुजी येतील तेव्हा तुझा हा भाऊ त्यांच्या नजरेस पडता कामा नये. सासूबाई, अहो योग्य तेच बोलते मी.
गुरुजींना जर कळलं ना की या घरात एक अनवरस मुलगा राहतो तर पूजा अर्धवट टाकून निघून जातील ते. माझ्या घरची पायरी चढणार नाहीत कधी. खूप कडक शिस्तीचे गुरुजी आहेत ते, लक्षात येतंय का? त्यामुळे उद्या पूजेच्या वेळी असीम मला बाहेरच्या खोलीत दिसता कामा नये.